मनाचा होता. मला सांग, माझ्याजवळ शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पराक्रम सुद्धा आहे. याच्या योगे करून काहीच वेळा देवतावर स्वारी पण देव दानवांच्या संघर्षात प्रत्येक वेळे हे अपयश काय याच कारण अपयश पदरी पडलंय म्हणून खचून जाऊ नको. अपयश तुझ्या पदरी का पडतंय याच मी तुला कथा कारण माहित कारण तुला माहित एकच आहे. आतापर्यंत अपयश आलं मृत्यू लोकांच्या ठिकाणी, मृत्यू लोकांच्या ठिकाणी तो भक्ती मार्ग चाललाय. हे ब्राह्मण साधू संत अरे गंगात्री बसवून ओम यज्ञ करताय. त्यामुळं देवतांची शक्ती प्रबळ होते आणि ज्यावेळी त्या देवतांवर स्वारी करण्यासाठी जातोयस ना त्यावेळी तुझ्या पदरी पडण्याचे अपयश म्हणजे एकंदर काय ही चाललेली देवतांची भक्ती बंद व्हायला यात मोठं काय म्हणू. इथून कुठेही न जातो मृत्यू लोकात चाललेली भक्ती मी बंद जाण्याची गरज. तुझ्या बोलण्याचं मला आता हसू लागलो. मला सांग इथं बस या राजगाडीवर भक्ती बंद कर. मृत्यू लोकांच्या ठिकाणी चालणारी भक्ती कशी दरबारापर्यंत माझे साधू संतांची घरा या क्षणाला तुमच्या परमपूज्य चरणी एक सारखी विचारांची विचारचक्र मनाच्या गावाने आजपर्यंत ज्याला प्राणवणे प्रिय मानलं अशा तुमच्या बंदीला एकाएकी दरबारी पाठवता केला म्हणून मन संभ्रमित बनलो. तू विचार करतोय तसा तुझ्या कमी काही घडलेलं पण तातडीनं बोलावून घेतलं. याला कारण आहे एक नव्यानं जबाबदारी तुझ्या माती संपवायची. आजपर्यंत दादा तरुकुलांच्या प्रतिष्ठेकरता जी जबाबदारी विश्वासाला तुझी निवड केलेली आहे. जबाबदारी कोणती असेल तर मृत्यू लोकांच्या ठिकाणी मानव प्राणी ब्राह्मण लोक देवतांची भक्ती करताय. हवनाची कार्य केली जाते. हा चाललेला प्रकार तात्काळ तुला बंद करायचे. झाले म्हणून समजा पण माझ्या एका भक्ताचा उत्तर द्या. मृत्यूलोकातील भक्ती आणि आम्हाला येणार अपयश याचा संबंध अगदी जवळच आहे. या भक्तीमुळं आणि होणाऱ्या हवनादी कार्यामुळं जो आयुर्वाद निर्माण होतोय
तो देवाचा नाम येतो क्षणाला प्रमाण होते आविर्भावापासून बंद देवताची शक्तीची एक तुला सावधगिरीचा इशारा आहे आणि त्या ब्राह्मणांच्या रक्षणासाठी शूरवीर पराक्रमी क्षत्रिय तिथं वावरताय. हा एकटा गेलाय केव्हा काय प्रसंग निर्माण होईल तुला संशय अरे जेव्हा जेव्हा तुला संशय येतो तिथं काहीतरी घडतं मग ते खंड्या बघत अमरा दरबार सोडो या कडे निघालो. आतापर्यंत तुमच्या पूर्वजांच्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली पण तीच इच्छा आज तुमच्या निर्माण झाली आहे. या त्रैलोक्याचा सम्राट बनायचंय देवतांवर स्वारी करायची आहे पण भक्ती मार्ग चाललाय ना हाच भक्ती मार्ग आज तुम्हाला खंडित करायचा आहे पण तोच भक्ती मार्ग कशा प्रकारे खंडित करतात ना हे दृश्य अदृश्य भगवंत मला पाहायचे देवा हे सारं पाहत असते वेळी तुझं गोडे नामस्मरण हे भगवंत सदैव माझ्या मुखात राहू दे. या ठिकाणी देवा शुभमंगलाचा आशीर्वाद दे शुभमंगलाचा आशीर्वाद दे.
हे विश्वजन जगन्मय तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी राजा त्रिविक्रमचा सतशः प्रणाम राजस्य असर विराजमान झालो आणि क्षणमय जगद्देता परमेश्वराचं नामस्मरण कर चिंता केली आंतरिक समाधान प्राप्त झालं पण असं असतं असेल तर जन्माला दिवसापासून ज्यावेळी समजुती आलो शास्त्रांचा सगळे मौंजीबंधन झालं गुरुकुलाच्या ठिकाणी 12 वर्षाकालाने पूर्ण केला आणि पुनश्च आश्रय राजधानी परतलो पितृवश्यात राजगादी विराजमान झालो लेखणी अंकुळी लगा विराज प्राप्ती तमाम जनतेला यथागी राहिले न्यायाच्या ठिकाणी न्याय घडला नाही आणि अन्याय घडवण्याची प्रमाण दक्षिणा मी घेतो पण सुजरे असत असेल हे भगवान क्षणभर माझ्या जे मी कर्तव्य परिपूर्ण करतोय या संपूर्ण दशकवर्षी आदर्श राजकारच्या नावकीर्तीला मी पात्र ठरलो पण ही नावकीर्ती जर प्राप्त झाली असेल तर ही पुण्य माझी नव्हे क्षणभर विचार करी पूर्वजांची पुण्य मातेचा आशीर्वाद भगवंता तुझी दिला आणि म्हणून आमच्या जीवनाची शताब केली म्हणून एकच मागणं पूर्वजांची पुण्य ही मातेचा आशीर्वाद आमच्या राजकारणी समाप्त करतो Thank you.
ध्यान चिंतन करत करत यावेळी या राज्याच्या ठिकाणी माझी पावलं पडलीत खरी. राजकर्त्याला जाणीव करून द्यावं, शुभमंगलाचा आशीर्वाद द्यावा. पटकन आला, फार बरं वाटलं. म्हटलं जावं तेज पुण्य मूर्ती वाहिली, खरोखर समाधान वाटतं. नारायण नारायण. आजचा क्षण आणि आजचा दिवस आमच्या भाग्याचा नारायण. हे आद्य ब्रह्मपुत्राय ज्ञान वैराग्य सुरमिळे नारद मुनी नमस्ते. सदैव कल्याण इच्छा परिपूर्ण होईल असा मंगलमय समाधान वाटतं. स्वागतम स्वागतम. तुझ्या शब्दाला मानणे या अतिथी आसने विराजमान होण्याचं कर्तव्य करतोय खरा. पण राजन एकच सांगू, दरबारी आलो आदर दित्य पाहिला मन कसं वाटू लागले. यार आमचं मोठे काही नाही. हा पूर्वजांचे आमचे संस्कार झाले आहेत, संस्कारानुरूप आम्ही घडतो आणि वावरतो आणि आमचे संस्कार या जनतेवर केले. म्हणून यथा राजा तथा प्रजा. तुम्ही आला फार मोठ्या आशेला जागा निर्माण केली. आशेला जागा निर्माण कित्येक दिवस माझ्या मनी खंत होती की हा प्रश्न कुणाला विचारावा आणि अंतरीचा प्रश्न विचार व्यक्ती तशी सक्षम असायला हवी. म्हणून तुम्ही दिसलात म्हणून आशेला जागा. कित्येक दिवस माझ्या मनात प्रश्न वावरतो. आमची एक कन्या आहे, आज हळूहळू हळूहळू लहानाची मोठी झाली, जिने तारुण्याच्या उंबरठ्यावर पावलास ठेवलंय, विवाह योग्य झाली. अर्थात आमच्या मनी आहे यंदा कर्तव्य. तुम्ही त्रिखंडा भ्रमण करता, आमच्या कन्याच्या सौंदर्याला शोभे, आमच्या राजेशाहीला शोभेल, ऐश्वर्याला शोभेल असा एखादा योग आहे का पाहणे? असेल तर तुझा आतापर्यंत मी पाहिला नाही, पण पाहणार आहे. केव्हा ज्यावेळी तुझ्या मी कन्येला पाहिल, तिला पाहिल्याच्या नंतर तिला साजेल शोभेल असा तुझ्या राजघराण्याला तुझ्या प्रतिष्ठेला शोभला पाहिजे. नक्की ना? असा वर मी शोधला. नक्की ना? मुळीच चिंता करू नको. या दिरंगाई करू नका. आधी तिला पाहायचं. आधी पाहणा. काही क्षण जमा येणार नाही. मग येऊ दे. आधी काय कर्तव्य काही परिपूर्ण आहे, काही अपूर्ण आहे, पण असं तरी असलं तरी माझं नित्याचं कर्तव्य
माझ्या बाबांच्या मंगलमय चरणाशी यावं आणि मनोभावे नतमस्तक व्हावं. द्वारावर तिष्ठत नाही तुमची बाळा वैभवी मनापासून आशीर्वाद द्या. दुर्मिळ योग आहे. आरभ्य लाभ म्हणायला हरकत नाही. देवर्षी नारद मुनी तुमच्या येण्याने दुग्ध शर्करा योगही मिळाला. तुमच्या पवित्र विकृत चरणाशी मनापासून ही वैभवी नतमस्तक. अगं इच्छित मनोकामना परिपूर्ण होईल असा शुभमंगल साज. तुमच्या येण्याने मनासाठी तरी समाधान वाटतं. पण असं तरी असं तरी माझं निश्चयाचं करते. माझ्या बाबांच्या मंगलमय चरणाची सेवा करायची. हे चरणधुलीकडे मस्तकी चर्चित करून घ्या आणि माझं मन पावन करून घ्या. असं असताना तुमचं आगमन व्हावं आणि म्हणून